उपवासाचे तेच पदार्थ खाऊन तोंडाची चव गेली असेल, तर तोंडाला चव आणणारी ही अशी उपवासाची बटाटा मिरची भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर करायचं काय, मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या, स्वच्छ कोरड्या पुसून घ्यायच्या, मिरची चिरून आतमधल्या पूर्ण बिया काढून मिरची आतून पोकळ करून घ्यायची. मिरचीच्या आतमध्ये स्टफिंग करण्यासाठी शिजवलेला बटाटा किसून घेतला, मीठ टाकलं आणि उपवासाची लाल मिर्च टाकली. आमच्या इकडे बाकीचं काय कोथिंबीर, जिरे वगैरे असलं काय उपवासाला चालत नाही. त्यानंतर बटाट्याचं स्टफिंग केलं होतं ते पायपिंग बॅगमध्ये भरून मिरचीमध्ये पूर्ण असं भरून घेतलं. सगळ्या मिरच्या भरून झाल्या, साईडला ठेवलं. त्यानंतर वरवी असते म्हणजे भगर असते जे आपण भात बनवतो, तर मिक्सरला बारीक अशी पावडर करून घ्यायची. एकदम बारीक पावडर करून घ्यायची, रवाळ ठेवायची नाही. त्यामध्येच मीठ घेतलं, उपवासाची लाल मिरची पावडर घेतली, पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून असं घट्टसर आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. तेच बॅटर एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं, म्हणजे काय होतं, मिरची आपल्याला बुडवून तेलामध्ये टाकला सोपं जातं. ग्लासमध्ये मिरच्या बुडवून अशा तेलामध्ये टाकून द्यायच्या. मीडियम फ्लेमवरती चांगला कुरकुरीत होईस्तोपर्यंत तळून घ्यायच्या. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.